भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे नेहमी भाजपच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या 4 जिल्ह्यांचा विकास होताना दिसत नाही अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. पराभवानंतर केलेल्या वक्तव्यावर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही या पक्षाचा झेंडा सत्तेसाठी नाही, विचारासाठी उचललेला आहे असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, काल तुम्ही जे वक्तव्य केलं आहे कशाबद्दल केलं? कारण की भाजपला मोठा पराभव मिळाला आणि मंत्रिपद नसल्यामुळे हा पराभव झाल्याचं म्हटलंय, तुम्ही काय सांगाल? नाही, मंत्रिपद हा विषय नव्हता. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे 4ही जिल्हे हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. या 4 जिल्ह्यांमध्ये एक थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे की इतके वर्ष कष्ट केल्यावर, मेहनत केल्यावर या 4 जिल्ह्यांच्या नशिबामध्ये विकास ज्या पद्धतीचा पाहिजे तोही वेगाने व्हावा, ही इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. आता अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता की ज्यांनी आज सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने परवानगी दिली, पण आमच्याच भाजपचा जर कोणी आमदार नेता या कार्यक्रमाला रद्द करा असं म्हणत असेल तर भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सत्तेसाठी फक्त या पक्षाचा झेंडा आम्ही उचलला नाही, आम्ही या पक्षाचा झेंडा विचारासाठी उचलला. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर.